मित्रांनो, पावसाळ्याला सुरुवात झाली की सगळीकडे कसं हिरवगार होतं आणि नदी, नाले, ओढे, असंख्य धबधबे ओसंडून वाहू लागतात. तर असाच एक छोटा धबधबा आज आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आज आहे गटारी आणि गटारी अमावस्या आणि श्रावण सुरू होणार आहे उद्यापासून, सोमवारपासून. सो आज आपण आलो आहोत इथे डोंगरावरती, जे आपलं आवडतं ठिकाण आहे. ॲक्च्युली आज सकाळी आपण जाणार होतो माळशेज घाटला, काळू वॉटरफॉलला, पण काळू वॉटरफॉल बंद केल्यामुळे माळशेज घाटातले जेवढे पण जे वॉटरफॉल आहेत ते सगळे बंद केले, त्यामुळे तिकडे जायचं कॅन्सल झालं. पण बोललो आज काय करायचं, पण आपल्या तिथे डोंगरावरती बदलापूरला छोटूसा धबधबा आहे, हिडन धबधबा आहे. पण ह्या इकडे बघू शकता किती माणसं चालली आहेत, हिडनाचं काय राहिलेलं नाही. सो तिकडेच चाललो आहे आता आम्ही. तर इकडे पाहू शकता मस्तपैकी आता हिरवगार झालेलं आहे. पावसाळा मस्तपैकी सुरू झाला आहे आणि सगळ्यांना ओढ लागलेली असते ती पावसाळ्यामध्ये वॉटरफॉलची. तर आता आम्ही त्याच वॉटरफॉलच्या शोधामध्ये चाललेलो आहोत. मोठे मोठे वॉटरफॉल सगळे बंद केलेत. सो चला पाहूया हा नवीन वॉटरफॉल. छोटूसा आहे पण बघूया कसा आहे तो. काठी पाय सरकतात पूर्ण. काय कशी लागते? अरे हाय ना पाणी पुढे छोटीशी. या छत्रीची हाईट एवढीच होती की वाट एकदम खतरूड आहे. एवढा पब्लिक गेले पुरा चिखल करून ठेव. इकडनं ये. आणि तुम्हाला आता आवाज येत असेल वॉटरफॉलचा. छोटूसा आहे. हा ये. इकडनं ये, इकडनं. तिकडे नको. ऐ
वरती जायचं. इकडे गावाकडे जसा व्हाळ असतो ना तसा व्हाळ आहे. आणि सकाळी आम्ही माळशेजला चाललो होतो, त्या तिकडे पण दारू ड्रिंकिंग करणाऱ्यामुळे सगळे वॉटरफॉल बंद केलेले आहेत आणि कोंडेश्वर पण बंद आहे आणि सगळीकडेच बंद आहे. त्यामुळे या इकडे पण सर्व तेच चाललेलं आहे. तुम्हाला जर एन्जॉय करायचं असेल ना तर रिसॉर्ट वगैरे पडलेले आहेत, तिकडे जाऊन तुम्ही ड्रिंक वगैरे करू शकता. तिकडे तुम्हाला पाणी पण भेटेल, वॉटरफॉल पण भेटेल, रेन डान्स पण भेटेल, सर्व प्रकारच्या फॅसिलिटी भेटतील. फक्त तुम्हाला पैसे मोजायला लागतील. असा निसर्गात येऊन उगाच तरी निसर्गाची हानी करू नका, एवढंच सांगेन मी. आणि आता पाऊस आला आहे आणि आम्ही आता जंगलात चाललो आहे कुठेतरी. सगळीकडे बसले आहेत बॉटल वगैरे घेऊन. किती आपण काय बोललो तरी काय त्यांना फरक नाही पडणार. अरे इकडे जंगल आहे सगळं. बघ कोण आलं इथून? ते असं जायला लागेल, त्या पाण्यातूनच वर जायला लागेल. चला खाली, इकडे सगळं जंगल आहे. चलो रिटर्न. ए पडशी ना, बुळबुळीत आहे गार्गी. हळू हळू. आरो ए आरो ए काय कराय. इकडे गार्गीने आरो मजा करतात. हा असा डोंगरावरून येणारा ओळ आहे. मजा आली का? मजा आली. इकडे बघ फोटो काढतो. ए इकडे फोटो काढतो. असा कर ना. समोर तिकडे बिल्डिंग दिसत आहेत बघा. लाल कलर कुठचा लाल कलर? ते मेहंदी, ते सागवनाचं झाड. ते होते वरती बघितले नाही सागवन. सो बॅक टू पवेलियन. आता संध्याकाळचे 5:45 वाजलेत आणि आता आम्ही थोडीफार मजा करून परत आता घरी चाललो. काय आलं? रॉंग साईडने आलो. मगाशी तिकडून गेलेलो आपण. हा रस्ता बनणार आहे इकडे गावात जायला. हे इकडून सरळ. मी पकडलंय ना. आता सोडा, पाय मोडून घेशील. मित्रांनो आता आम्ही घरी चाललेलो आहोत. थोडा वेळ मजा केली कारण इकडे भरपूर क्राऊड होता आणि आता हिडन असं काय राहिलेलं नाही. पहिला इथे कोणालाच माहीत नव्हता वॉटरफॉल आहे. वॉटरफॉल म्हणजे ओळ आहे, थोडा वरून डोंगरातून पाणी येतो. सो क्राऊड भरपूर होता आणि ड्रिंकिंग करणारे जास्त संख्या होती. ते तुम्हाला सांगायला नको. आता लोक जंगल पण सोडत नाहीत, जंगलात पण येऊन हेच धंदे करतात. सो आता खालची वाट थोडी बुळबुळ आहे त्यामुळे आम्ही आता डोंगरामधून चाललोय. इकडे गार्गी आहे, बायको, इकडे आरव. हाय कर आरव. अरे आरव तो धावतोय नुसतं, त्याला काय धावायचंच नुसतं. आणि हा असा रस्ता आहे. आता आपण डोंगरावरून जातोय कारण तिकडून खाली खूप खराब आहे वाट.
चिखल झालाय पूर्ण. तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर. तो बघा कसला धावतोय तो बघा.